हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. गेले काही दिवस म्हणजे लास्ट वीकपासूनच म्हणा, बाळासारखं चिडचिड करते, रडते सारखं. ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित घेत नाही आहे, झोपत नाही आहे व्यवस्थित. अधूनमधून जे अंग आहे त्याचं ते गरम होतं आहे, कानामागे डोक्यामध्ये वगैरे तो खाजवतो आहे. तर ही जी लक्षणं आहेत ती गेली 4-5 दिवस मी ऑब्झर्व करते. आज म्हटलं डॉक्टरकडे दाखवूया का. सकाळी अंघोळ घालताना त्याची चूळ भरली मी आणि चूळ भरत असताना मला असं हाताला टोचल्यासारखं झालं, म्हणून मग मी त्याचं तोंड ओपन करून बघितलं. तर एक छोटासा दात जो आहे तो बाहेर येत चाललेला आहे, म्हणजे बाळाची दात येण्याची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. तर त्यासाठी बाळाला मी डेंटॉनिकच्या गोळ्या आणलेल्या आहेत आणि चूर्ण आणलेलं आहे, डिकेमाली चूर्ण. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतेच. सो हे जे आहे ते टिकेमालिक चूर्ण आहे, जे बाळाच्या हिरड्यांवर हलक्या हाताने चोळायचं आहे. हे चूर्ण दात येताना होणाऱ्या वेदना, सूज आणि चिडचिड कमी करतं. त्यानंतर डेंटॉनिकच्या गोळ्या मी आणलेल्या आहेत. त्या होमिओपॅथिक आहेत. त्यामुळे बाळाची दात येण्याची प्रक्रिया सुलभ होते. दात येताना येणारा ताप, लूज मोशन, स्टमक पेन यांपासून बाळाला आराम मिळतो. यातील जे घटक आहेत ते गमची सूज आणि वेदना कमी करतं आणि दात आणि हिरड्यांच्या विकासासाठी हे उपयुक्त आहे. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ते मी बाळाला तर देणार आहे.